ॐ चिदम्बरमठाधीशं सिद्धारूढयतीश्वरं शिष्यप्रशिष्यरूपेण बोधकं गुरुमाश्रये यदङ्घ्रे कमलद्वन्द्वं तपत्रयनिवारकं शान्तेकपदं देवं सिद्धारूढमहं भजे। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। परमपूज्य प्रातस्मरणीय सच्चिदानंद स्वरूपी परमदयाळू परमदयानिधी जगद्गुरु सिद्धारूढांच्या चिन्मय चरणी भूयो भूयो नमन करून त्यांचे स्वरूप श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गीतोत्तम वेदांत आचार्य अनंत श्री भूषित सद्गुरु अप्पाजींच्या पावन चरणी दीर्घदंडवत प्रणाम करून अधिष्ठात्री सर्व देवतांना सर्व साधू संतांना वंदन करून उपस्थित साधक बांधवांच्या हृदय विद्यमान परमात्म्याला सुद्धा नमन करून प्रिय सज्जन हो, आपण श्री विचार चंद्रोदय मध्ये 5वा कला जो आहे 3 अवस्था का मैं साक्षी हूँ या विषयावर चिंतन करत होतो। तर काल जागृत अवस्था कशाला म्हणायचं, काल झाला स्वप्न सुषुप्तीपेक्षा वेगळं असावं आणि इंद्रियजन्य ज्ञान आणि त्या ज्ञानाचा संस्काराचा आधार काळ जो आहे त्याला जागृत अवस्था म्हणावं असं सांगितले। अजून काय सांगितले, त्याच्यानंतर त्यांनी त्रिपुटीसाठी 14 इंद्रिय, 14 त्या इंद्रियाचे देवता आणि 14 विषय असे एकूण काय सांगितले, अध्यात्म अधिदेव अधिभूत सांगितले। तर ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि अंतःकरण असे मिळून 14, ज्ञानेंद्रिय 5, कर्मेंद्रिय 5 आणि अंतःकरण 4 असे मिळून 14 इंद्रिय झाले, 14 देवता झाले आणि 14 त्या इंद्रियांचे विषय असे एकूण 42। हे जे 14 त्रिपुटी आहेत या त्रिपुटीचा व्यवहार जिथं होतो त्याला जागृत अवस्था म्हणावं आणि जिथं होत नाही ते जागृत अवस्था नाही। का, त्रिपुटी व्यवहार होण्यासाठी त्रिपुटीमधलं प्रत्येक गोष्ट पाहिजे, तिन्ही मधलं एक जरी ॲब्सेंट असलं तर शक्य नाही असं काल सांगण्यात आलं। आणि त्याच्यानंतर काय सांगण्यात आलं की जागृत अवस्थाचा स्थान कुठे आहे, जागे आहो असं कसं कळतो, डोळे उघडे आहेत, पूर्ण शरीरात चेतन असतो परंतु डोळ्यामध्ये मुख्यतः झोपलेल्या एका जागेने कळतो। पुढे वाचा, जागृत मध्ये वाणी कशी असते, वैखरी सगळ्यांना ऐकायला असतं। पुढे सांगितले भोग, जागृत अवस्थाचे भोग कसे असतात, ठोस स्थूल असतात, जेवण जे काही वस्तू। पुढे शक्ती कशी आहे, क्रियाशक्ती आहे, जागृत अवस्थामध्ये क्रियाशक्ती आहे। आणि गुण कुठला आहे, रजोगुण आहे। आणि जागृत अवस्थाच्या अभिमानी जीवाला काय म्हणतात, विश्व असं हे 6 गोष्टी त्यांनी सांगितले। पुढे जागृत अवस्था मी का नव्हे, आता जागे आहे तेव्हा पण कळतं मी जागा नाहीये हे पण कळतं, त्यामुळे मी ते नाहीये, मी काय नेहमी राहणारा आत्मा आहे असं सांगण्यात आलं। पुढे आज आपण स्वप्न अवस्था का मैं साक्षी हूँ, आता हे पाहूया। पुढे 125 नंबर पान 118वा प्रश्न,
स्वप्न अवस्था सो क्या है? स्वप्न अवस्था कशाला म्हणायचं? जागृत अवस्था विषय जो पदार्थ देखे होवे, सुने होवे, भोगे होवे, तिनका संस्कार बाल के हजारवें भाग जैसी बारीक हिता नामक नाड़ी जो कंठ विषय है, तिस विषय रहता है। तिससे निद्रा काल में 5 विषय आदि पदार्थ और तिनका ज्ञान उपजता है। तिनसे जिस विषय व्यवहार हुए सो स्वप्नावस्था है. लंबा चौडा सांगितलं त्यांनी. पाहूया आपण एक एक शब्द पाहत जाऊया. जागृत अवस्था विषय म्हणजे जागे असताना आपण जे काही भोगलंय, डोळ्याने पाहिलंय, कानाने ऐकलेलं आहे, रस भोगलेला आहे, स्पर्श भोगलेला आहे. हे कर्म जो आहे, जेव्हा केव्हा आपण कर्म करतो, कर्माचे 2 परिणाम होतात. एक पुण्यतरी होतो किंवा पापतरी होतो. दुसरा त्या कर्माचा संस्कार मनात रुजतो, टिकतो. आता पहा, काहीतरी आपलं खूप दिवसापूर्वी काहीतरी विशेष भोगलेलं आहे आपण. म्हणजे काय, त्या लग्नामध्ये ते पदार्थ असं झालं होतं, ते अजून तसं भेटलं नाही, असा एक संस्कार असतो आपल्याला. कुठलाही भोग घ्या, मग ते भोगचा संस्कार जो आहे, तो संस्कार काय करतो, पुन्हा ते मला मिळेल का या प्रयत्नात असतो. हो की नाही? सुख जे भेटलेलं होतं मला अगोदर, ते पुन्हा मिळेल का याच्या प्रयत्नात असतो जागृत अवस्थामध्ये. जर त्या प्रयत्नाला यश मिळालं नाही तर मनात राहतो ते, अरे ते गोष्ट मला मिळाली नाही. मग तेच जे आहे तेच चिंतन करत राहिला तर स्वप्नामध्ये ते भोग पूर्ण करतो, ते येते. तर इथं काय सांगत आहे, जागृत अवस्थामध्ये जे काही पदार्थ पाहिले, भोगले, जे काही केले, त्याचा संस्कार जो आहे ते कुठं राहतो. मग ते सांगत आहे तिथे गळ्यामध्ये एक हिता नामक नाडी आहे. ते कवडं आहे, आपलं जे केस आहे की नाही, केसाचा टोकाचा 1000वा भाग म्हणे. किती बारीक असेल ते, तेवढ्यामध्ये तो राहतो म्हणे. आणि काय होतो, तिसते निद्रा काल में म्हणजे झोपेमध्ये 5 विषय आदि पदार्थ और तिनका ज्ञान उपजता है. म्हणजे स्वप्नामध्ये ती वस्तू दिसतात, आपल्याला भोगल्यासारखं वाटतं. त्यामुळे काय की स्वप्नावस्था म्हणजे काय, आता या स्वप्नावस्थावर खूप काही चिंतन आहे, क्वेश्चन्स आहे, डाऊट्स आहेत. का भोगलेलंच पडतो का? पडतो काही नाही. स्वप्न पडायला कारण काय असेल? तुम्ही ज्या गावाला कधी गेलाच नाही, स्वप्नामध्ये चित्र विचित्र काहीतरी पडलेलं असतं. अजून एक प्रश्न विचारतात, कधी कधी स्वप्नामध्ये आपण आजारी पडलो आणि आपणच मेलो आणि आपण पाहत आहे असं वाटतं. मग कधी जीवनामध्ये मी मेलो आणि मी स्वतःला पाहिलं असं कधी झाले का? मग ते कसं काय वाटतं ते? म्हणजे तिथे कुणासोबत तरी घडलेलं ते स्वतःला लावून घेतो. दुसरा व्यक्ती वारलेला आहे, त्याला पाहून स्वतःच कल्पना करतो, ते भीतीपोटी ते स्वप्नात ते दिसतं. असं काहीतरी आपण त्याला जस्टिफिकेशन करू शकतो. स्वर्गात गेलो का? पाहिलंच नाही कधी. स्वप्नात काहीतरी वेगवेगळं दिसतं. काहीतरी बुडत आहे, मी पण बुडत आहे, परिवार पण बुडत आहे, काय दिसत असतं. त्यामुळे सांगायचं काय की स्वप्नशास्त्र पण आहे. स्वप्नशास्त्र आहे की स्वप्नामध्ये काय काय दिसलं तर स्वप्नामध्ये कुणाला तरी घरचा, परिवाराचा कोणीतरी वर गेला असं वाटलं तर त्याचं आयुष्य वाढतं नाही, उलट आहे म्हणतात. आता त्याला कुठं प्रमाण माहित नाही. स्वप्नामध्ये जर गाढव आला तर खूप अगर्भ श्रीमंत होतो.
मग ते आठवण करून नव्हे, ऑटोमॅटिक यायला पाहिजे. मग गाढवाला आला तर अगर श्रीमंत होईल म्हणून दिवसभर गाढवाची चिंता केली आणि काय तसं नव्हे. विदाउट रिझन, म्हणजे ते काही सांकेतिक असतात, काहीतरी होणार असतं पण ते होतं. तर इथं सांगायचं काय की ते खोटं आहे. स्वप्नातले पदार्थ सत्य आहेत का? थट्टेनं स्वामी सांगत असतात ते खूप गरीब अवस्था होती म्हणे. एका घरामध्ये नवरा बायको खूप गरीब अवस्था, जेवणाचे पण कष्ट व्हायचे. पण त्याला सवय होती म्हणे लॉटरी घ्यायची. लॉटरी, एक दिवस लॉटरी लागेल, भरपूर पैसा भेटेल, श्रीमंत हो. ते लॉटरी घ्यायचा रोज घ्यायचा. वर्षानुवर्ष घेतला लॉटरी. एक दिवस काय झालं, स्वप्न पडलं त्याला. स्वप्नात लॉटरी लागलं आणि तो लॉटरीचे पैसे द्यायला, तो जो लॉटरीचा व्यक्ती असतो तो घरी आला म्हणे. घरी आला आणि तो सुटकेसमध्ये 10 लाख रुपये घेऊन आलेला आहे. तुम्हाला लॉटरी लागली, लॉटरी द्या, हे 10 लाख रुपये घ्या. तो स्वप्नात शोधतो भेटतच नाही. शेवटी तुम्ही शोधा, जेव्हा भेटेल सांगा मला, म्हणून तो निघून गेला म्हणे. तो निघून गेला, हा खडबडून झाला आणि बायकोला विचारलं ते लॉटरी कुठे आहे म्हणून. इथंच आहे का? तेव्हा द्यायला पाहिजे होती की नाही जेव्हा तो आला होता. काय झालं? अरे ते 10 लाख, आपल्या लॉटरी लागले, 10 लाख रुपये लागले, तिची लॉटरी भेटला नाही म्हणून तो परत गेलेला आहे. आता कसं करायचं? ती बाई काय केली, बाहेर बाजूच्या घरी जाऊन उसणं धान्य आणली, जेवण केलं, पुरणपोळी केली. म्हणजे मस्त जेवण करते, तुम्ही जेवा आणि झोपा. ते परत पुन्हा स्वप्नात आला ना, द्या आणि ते 10 लाख रुपये घ्या. तो झोपला, मस्त झोप लागली. स्वप्नात काय, स्वप्नच पडलं नाही. म्हणजे ते सत्य आहे का? नाहीये. स्वप्नातलं कुठलाही पदार्थ सत्य नाहीये. स्वप्नातलं काहीतरी पदार्थ सत्य आहेच. मी काय बोलतो पाहायच, पटत नाही कोणाला, तुम्हाला पटणारच नाही. स्वप्नातल्या पदार्थाला एवढं तरी इथे जागा आहे, जागृताच्या पदार्थाला एवढं सुद्धा जागा नाही. स्वप्नातल्या पदार्थाला इथे एवढी जागा आहे. त्यांनी सांगितले इथं नमक नाडी आहे, त्याचं केसाचा 1000वा भाग एवढं जागा आहे, तिथं जो स्वप्न पदार्थ दिसतात राहतात, सांगितले त्यांनी, हो की नाही? त्या स्वप्नापेक्षा, स्वप्न तरी खोटंच आहे, त्या स्वप्नापेक्षा जास्त खोटं हे आहे ज्याला जागच नाहीये. ब्रह्म व्यतिरिक्त काहीच नाहीये, याला जागाच नाहीये. कसं राहील? एक कळत नाही. का कळत नाही? अनुभव नाहीये. जेव्हा ब्रह्मज्ञान होईल तेव्हा कळेल की झालीच नाही. तुकाराम महाराज सांगितलं ना, झालीच नाही त्याची वार्ता कशाला? झालीच नाही वार्ता कशाला? 52 अध्याय सिद्धार्थ स्वामींचं पाहिलं की नाही? त्याच्यात आहे की नाही, मी एकटाच आहे, माझ्याशिवाय काहीच नाहीये, मला तोंडच नाहीये, खायला माझ्याशिवाय काहीच नाहीये, पत्नी पुत्र हे सगळे हास्यास्पद आहे. सांगितले की नाही? कधी जसं जागल्यावर स्वप्न पदार्थ खोटा आहे. स्वप्न पाहत असताना स्वप्न सत्य वाटतं, हो की नाही? अरे काय चाललंय, माझ्या स्वभावाचे विपरीत काय काय करतो मी स्वप्नात, असं येतो की नाही? जागल्यावर स्वप्न होतं, हो की नाही? तसंच जेव्हा ब्रह्मज्ञान स्वरूप जाग येईल त्यावेळेस हे काहीही नाहीच आहे, झालंच नाही. ते कसं? हळूहळू तेच चालू आहे आपलं. हळूहळू स्वज्ञान जर होत जाईल तर त्यावेळेस कळेल. पुढं पहा, आता कळालं का आहे? स्वप्न अवस्था कशाला म्हणायचं? की जे जागृत मध्ये जे काही भोगलेलं आहे त्याचं संस्कार, हितनामक नाडी जो गळा कंठमध्ये राहतो, किती बारीक आहे ते, केसाचा 1000वा भाग, तिथे ते पदार्थ दिसतात, याला स्वप्न अवस्था म्हणायचं. पुढे स्वप्न अवस्था विषय 119वा प्रश्न. स्वप्न अवस्था विषय जीव का स्थान, वाचा, भोग, शक्ति, गुण और स्वप्न के अभिमान से इस जीव का नाम क्या है?
उत्तर पहा. स्वप्न अवस्था विषय जीव का कंठस्थान है. स्वप्न कुठं राहतो? कंठामध्ये राहतो. स्वप्नामध्ये वाणी कशी असते? मध्यम. म्हणजे स्वप्नात जे काही तुम्ही बोलत आहे ते तुम्हाला कळत आहे, बरोबर आहे ना? दुसऱ्यांना कळतंय का? मग तुम्हाला स्वप्न पडलं, बाजूच्या झोपलेल्या विचार काय स्वप्नात मी काय करत होतो माहितीये का तुला? त्याला माहित आहे नाही. म्हणजे मध्यम वाचा. जागृत मध्ये वैखरी वाचा, स्वतःला पण कळतं, दुसऱ्याला पण कळतं. इथं स्वप्नामध्ये मध्यम वाचा, फक्त स्वतःला कळतं. पुढे सूक्ष्म वासनामय भोग है. भोग कसे आहे तिथे? सूक्ष्म आहे, सूक्ष्म. खरे पदार्थ नाही आहेत तिथे. जागृतामध्ये खरे पदार्थ आहेत, हो की नाही? जेवण आधी सगळं सत्य पदार्थ आहेत. स्वप्नामध्ये काल्पनिक. म्हणून सूक्ष्म वासनामय भोग है. शक्ती कशी आहे तिथे? ज्ञान शक्ती आहे. फक्त तिथं ज्ञान होतं, कार्य होत नाही, हो की नाही? स्वप्नामध्ये काही कार्य होत नाही, फक्त ज्ञान होतं. आणि सत्व गुण आहे. गुण कुठं आहे? कसला आहे स्वप्नामध्ये गुण? सत्व गुण आहे. काही लोक रजोगुण म्हणतात, असं खाली टिप्पणीमध्ये दिलेलं आहे. स्वप्न के अभिमान से तेजस नाम आहे. तेजस. तेजस, तेजस म्हणजे काय? प्रकाश. म्हणजे फक्त तिच्या स्वप्नामध्ये वस्तू दिसतात, नसतात, म्हणून त्याच्या अभिमानी, स्वप्नाच्या अभिमानी जो जीव आहे त्याला त्यांनी नाव दिले तेजस. जागृतच्या अभिमानीचं नाव काय? विश्व. हा तेजस. पुढे 120 नंबर पेज, 120 नंबर प्रश्न. स्वप्न अवस्था के कहने से क्या सिद्ध भया? स्वप्न अवस्था म्हणल्यावर काय कळालं आपल्याला? उत्तर, स्वप्न अवस्था होवे जिसको भी मैं जानता हूँ और जागृत सुषुप्ति विषय न होवे तब तिसके अभाव को भी मैं जानता हूँ. याते यह स्वप्न अवस्था मैं नहीं और मेरा नहीं, यह सूक्ष्म देह की है. मैं इसका जानने हारा साक्षी घट साक्षी की मैं इससे न्यारा हूँ. यह स्वप्न के कहने से सिद्ध भया. स्वप्न अवस्था, मला मी स्वप्नात आहे, कळतं. म्हणजे आपल्या स्वप्नात आहे कसं कळतं? म्हणजे माझं जे सामान्य स्वभाव आहे त्याचं विपरीत स्वभाव चालेल असं स्वप्नामध्ये, हो की नाही? मी मंदिरला जाणार, कुठेतरी दुसऱ्याच ठिकाणी गेलेले, इथं कशाला आलो मी, असं काय करतोय वाटतो की नाही? म्हणजे तिथं जाण आहे, जाणीव आहे. म्हणजे स्वप्न अवस्थाला मी जाणतो. आणि आज मला स्वप्न पडलं नाही, माहिती आहे ना? किंवा आज मला स्वप्न पडला हे पण कळतं. जागे आता स्वप्नात आहे का मी? नाही. गाढ झोपेत स्वप्नात असतो का? नाही. मग हे सगळं मला कळतं. त्यामुळे मी हे स्वप्न नव्हे, स्वप्न अवस्था नव्हे, हे कशाचं आहे? जीवाचं आहे, सूक्ष्म शरीराचं आहे, असं सांगितलं. म्हणजे मी काय? या स्वप्न अवस्थाच्या पलीकडचा आत्मा. आता हे छोटं जास्त वर्णन नाही आलं स्वप्न अवस्थाचा, बाकी ग्रंथामध्ये वगैरे खूप डीप आहे याचं. स्वप्न अवस्थाला कारण बिरणं शोधत गेले तर खूप, म्हणजे जे काय म्हणतात सिद्ध करायला अवघड आहे. पुढे सुषुप्ती अवस्था का मैं साक्षी हूँ. सुषुप्ती अवस्थाचा मी साक्षी आहे. 121वा प्रश्न. सुषुप्ती अवस्था असो क्या है? सुषुप्ती अवस्था कशाला म्हणायचं? कशाला म्हणायचं? झोप, झोप, गाढ झोप. गाढ झोपून उठल्यावर कळत नाही आपल्याला. त्याचं सगळं वर्णन येतो. म्हणजे झोप सगळ्यांना माहित आहे, काय कशाला झोप म्हणतात हे माहित नाही आपल्याला. शास्त्रीय शब्द माहित नाही. झोपला गाढ झोप म्हणाला, परत काय डीप स्लीप म्हणाला, ते शब्द झाले, पर्याय शब्द झाले. पण झोप काय, त्याचं डेफिनेशन काय होतो, कसा होतो, काय असतो नसतो, ते कसं वर्णन सांगतात पहा. उत्तर काय? पुरुष जब निद्रा से जाग के उठे, झोपून उठल्यानंतर पुरुष, तब सुषुप्ति विषय अनुभव किए सुख और अज्ञान का स्मरण करके कहता है. झोपेमध्ये जो अनुभव केलेला आहे ना, सुख आणि अज्ञान. अज्ञान म्हणजे मला काहीच माहित नाही झोपेत काय झालं. झोप असताना बाहेर काय झालं माहिती आहे का?
नाहीये. आणि झोपेत मी सुख झालंय मला माहित आहे, आनंद म्हणजे गाढ झोप किती झालंय, किती गाढ झालंय आणि किती गाढ नाही झाला, झोप किती लागलाय आणि किती नाही लागला, कळतो की नाही. म्हणजे ते सुख आणि अज्ञानाचा स्मरण करून सांगतो, जागल्यानंतर सांगतो, झोपेत थोडी सांगतो. कुणीतरी झोपलंय का रे, झोपला का म्हटलं तर, तिने हो म्हटलं तर झोपला का, का हो झोपला का म्हटलं मी देवकरण साहेब, हो नाही 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 म्हटले, नाही म्हटले तर मग झोपलेत का ते, नाही, हो म्हटले तर तरी नाही, हो की नाही. म्हणजे काय, हे कसं आहे, झोपेत सांगता येत नाही, जागल्यानंतरच मी झोपलो होतो असं सांगता येतं. आणि झोपेत जे काही अनुभव केलाय ते सांगता येतं कधी, जागल्यावर. जो आज मैं सुख में सोया था और कछु भी न जानता भया, सुखात झोपलो आणि मला काहीच माहित नाहीये. यह सुख और अज्ञान का प्रकाश साक्षी चेतन रूप अनुभव से जिस विषय होवे, म्हणजे हा जो सुख आणि अज्ञानाचा अनुभव कुठे होतो, ऐसी जो बुद्धी की विलय अवस्था सो सुषुप्ती अवस्था आहे. म्हणजे झोपेमध्ये बुद्धी विलय असते, हो की नाही, पॅसिव्ह ऍक्टिव्ह नसतो. पुढे कळालं हे झोप कशाला म्हणायचं, मी सुखी आहे आणि काही जाणलो नाही हे जागल्यानंतर जे सांगतो ती अवस्था जो आहे ना आधार काल, त्यावेळेस त्याला काय म्हणतात, सुषुप्ती अवस्था. आता सुषुप्ती अवस्था विषय जीव का स्थान वाचा भोग शक्ति गुण और सुषुप्ति के अभिमान से इस जीव का नाम क्या है, हे लक्षात पाहिजे. पाठीमागं काय काय झालंय तिथं. जागृत अवस्थाला काय कुठलं स्थान म्हणाले, नेत्र. स्वप्नाला कुठलं म्हणाले, कंठ. आता इथं काय म्हणतात पहा, हृदयस्थान झोपेत कुठं असतो, हृदयात, ओके नाही, इथं असतो. पुढे तिथं वाचा कुठली होती, स्थूलमध्ये वैखरी, आणि याच्यामध्ये मध्यमा, बरोबर आहे ना. आता काय म्हणतायत, पश्यंती. पश्यंती म्हणजे काय, रात्री बडबडतात पहा, बडबडतात की नाही, त्यांना माहित नसतं, बाहेरच्यांना माहित असतं, पश्यंती. पुढे म्हणजे पश्यंती म्हणजे न ऐकू येणे, स्वतःला न ऐकू येणे. स्वप्नात स्वतःला ऐकू येतो, जागृतात स्वतःला येतो, दुसऱ्याला येतो, इथं स्वतःला ऐकू येत नाही, ती वाचा. पुढे भोग, तिथे भोग काय होतं, स्थूल भोग होतं जागृमध्ये, सूक्ष्म भोग होतं स्वप्नामध्ये. इथं काय आनंद भोग आहे का, ब्रह्मशिवाय तिथं कुणी नाही आहे, मग ब्रह्माचा आनंद भोगत आहे. पुढे शक्ती. शक्ती जागृत मध्ये कुठली शक्ती होती, क्रियाशक्ती. स्वप्नामध्ये ज्ञानशक्ती. इथे द्रव्य शक्ती. द्रव्य शक्ती म्हणजे काय, इथं फक्त द्रव्य म्हणजे आत्माच आहे, बाकी काही नाही आहे, त्या आत्म्याचाच आनंद येतो. ठीक आहे. पुढे गुण. गुण तिथे काय काय होतं, जागृतमध्ये रजोगुण होता, स्वप्नामध्ये सत्वगुण होता, इथे तमोगुण आहे. सुषुप्ती के अभिमान से प्राज्ञ नाम है. तिथं काय होतं, जागृतचा विश्व, स्वप्नाचा तेजस, इथे प्राज्ञ, हो की नाही. कळालं काय हे, आहे तिथं सगळं दिलेलं आहे, कळलं ना. आता पुढे पहा, प्रश्न पडतो काय, प्रश्न पडायला पाहिजे. आता जर मी प्रश्न विचारतो, जागेमध्ये आत्मा होता, स्वप्नात होता, झोपेत होता. मग जर झोपेत आत्मा आहे तर मग तो कसा आहे, जड आहे का, कसं, कसं, बरोबर आहे की नाही. त्याच्यासाठी हा जर प्रश्न कोणी उच्चारला
की बाबा झोपेत मग तुमचा चेतन कसं आहे म्हणता मग काहीच करत नाही. करणारा नव्हे, चेतन करत नाही, करतो म्हटला जीव झाला, क्रिया झाली. नेहमी लक्षात ठेवा, कोणी प्रश्न विचारतो अरे आत्मा आत्मा म्हणता मग झोपेत जर आत्मा आहे तर करायला पाहिजे, बोललं पाहिजे, हो की नाही? बोलणारा करणारा आत्मा नव्हे, तो नेहमी असणारा आत्मा आहे. मग नाही तुमचा आत्मा जड आहे, झोपेत जड आहे आत्मा, असं जर कोणी म्हटलं तर त्यांनी हे सुषुप्ती अवस्थाविषयी दृष्टांत क्या आहे 123वां प्रश्न. उदाहरण पहा. जैसे कोई का भूषण खूप विषय गिरा हुए, जिसके निकसने को कोई तारो पुरुष खूप विषय गिरे, सो पुरुष. एक एक शब्द एक एक ओळी पाहू. जैसे कोई का भूषण खूप विषय गिर्या होय. विहिरीमध्ये अगोदर आंघोळ करायचे, कुठे करायचे हो? विहिरीत आंघोळ करायचे ना. कोणीतरी एक विहिरीत आंघोळ करत असताना त्याचं गळ्यातलं सोन्याचा हार गेलं, पाण्यात पडलं, बुडालं. मग आता काय केलंय? तिसके निकासने को कोई तारो पुरुष खूप विषय गिरे. म्हणजे काय? गोताखोर, सामान्य पोहणारा नव्हे, जो तळात जाऊन शोधून आणणार असतो ना, त्याला त्यांनी पाठवले. सो पुरुष भूषण मिले तिसको भी जानता है और भूषण न मिले तिसको भी जानता है. जो तो जेव्हा तो हार शोधत होता सोन्याचा, त्यावेळेस हुडकताना भेटलं, हार त्याला भेटलं तरी त्याला माहित आहे, हार नाही भेटलं ते पण त्याला माहित आहे, बरोबर आहे, शोधता शोधता. परंतु कहने का साधन जो वाक इंद्री है, तिसका देवता अग्नि का जल के साथ विरोध होने ते तिरोधान हुए. म्हणजे काय? आता त्याला सापडलं पाण्यामध्ये, विहिरीमध्ये, आत तळामध्ये शोधत असताना सापडलं. ते काय? हार सापडलं. सांगू शकेल का तो? सांगण्यासाठी जर तोंड उघडला तर काय होईल? आणि ऐकू येईल का? त्याला बोलता येईल का? म्हणजे वाक इंद्रियचा देवता जो अग्नी आहे, त्या अग्नीचा आणि जलाचा विरोध आहे. त्यामुळे तो सांगू शकणार नाही, पण त्याला माहित आहे, बरोबर आहे ना? मग पटलं की नाही? तिरोधान होवे. तिरोधान म्हणजे थोडं झाकल्यासारखं होतो, म्हणजे करू शकत नाही, बोलू शकत नाही, आहे शक्ती आहे बोलण्याची, पण विरोधी पाणी असल्यामुळे अग्नीचा विरोधी तो बोलू शकत नाही. या ते कहताने, त्यामुळे त्या अडचणीमुळे तो सांगू शकत नाही की हार भेटलाय म्हणून. जब पुरुष जल से बाहर निकसे तब कहने का साधनता देवता सहित वाक इंद्रिय है. म्हणजे काय म्हणत आहे ते? तुम्हाला त्रिपुटी सिद्ध करत आहेत. त्रिपुटी कळलं का? तिथं वाक इंद्रिय आहे. वाक इंद्रियचा देवता कोण आहे? अग्नी. आता इथं सांगितलं ना, अग्नी, हो की नाही? आणि वस्तू पण तिथे आहे, पण का सांगता येत नाही? तो देवताचा विरोधी तिथे बसलेला आहे. काय? जल. त्यामुळे देवता नाही तिथे. जेव्हा बाहेर येतो त्यावेळेस काय होतं? कहने का साधन देवता सहित वाक इंद्रिय है. म्हणजे देवता तिथं आहे, वाक इंद्रियचा लिमिटेशन आहे. ते पाणी असताना ते सांगू शकत नाही. त्यामुळे बाहेर आल्यावर काय सांगतो? अरे हा भेटला म्हणून दाखवत होतो, ओके नाही? याते भूषण मिल्या अथवा न मिल्या सो कहता है. सिद्धांत. आता सीधे उदाहरण दिले. दृष्टांत म्हणजे काय? उभय संमतो दृष्टांत. उभय संमतो दृष्टांत म्हणजे काय? आता ते तुम्हाला माहित आहे ना, पाण्यात जर काहीतरी पडलं, तो शोधायला गेला तर ते भेटलं किंवा नाही भेटलं, तो पाण्यात सांगू शकत नाही, बाहेर आल्यावर सांगू शकतो. हे तुम्हाला माहित आहे, तुम्हाला पण पटलंय, मला पण पटलंय. उभय संमतो, दोघांचं जर स्वीकृती असेल तर त्याला दृष्टांत म्हणतात. कळलं ना? आता सिद्धांत सांगतात का? जैसे तैसे सुषुप्ति अवस्था विषय सुख और अज्ञान का साक्षी चेतन रूप सामान्य ज्ञान है. म्हणजे काय? झोपेमध्ये सुख आणि अज्ञानाचा ज्ञान आहे.
सामान्य साक्षी चेतन रूप सामान्य ज्ञान है, परंतु विशेष ज्ञान के साधन जे इंद्रिय और अंतःकरण तिनका अभाव है. झोपेमध्ये आता जसं दृष्टांतात सांगितले की हार मिळाला नाही मिळाला ते सांगू शकतो कधी बाहेर आल्यावर, का आत असताना विरोधी आहे असं सांगितलं त्यांनी. तसं इथे सुद्धा अवस्था सुषुप्ती अवस्थामध्ये सुख आणि अज्ञानाचं त्याला कळालेलं आहे. मी सुखी होतो आणि मला काहीच माहित नाही, परंतु सांगण्यासाठी जे इंद्रिय आणि काय अंतःकरण पाहिजे ते तिथं नाहीये, त्यामुळे सांगू शकत नाही. याते सुख और अज्ञान का विशेष ज्ञान होता नहीं. जब पुरुष जागता है तब विशेष ज्ञान के साधन इंद्रिय और अंतःकरण होवे. जागलं की इंद्रिय आणि अंतःकरण ऍक्टिव्ह होतात. याते सुषुप्ति विषय अनुभव किए सुख और अज्ञान का स्मृति रूप विशेष ज्ञान होवे है. म्हणजे काय, जागल्यानंतर आठवून सांगतो, अनुभव नाही सांगत. अनुभव तिथंच झालेला आहे, झोपेतच. हो की नाही, हो की नाही. जर कसं त्या माणसाला पाण्यातच कळालेलं आहे की बाबा भेटलंय हार, पण सांगू शकत नाही, बाहेर आल्यावर सांगतो. तसं इथे सुषुप्तीमध्ये सुख आणि अज्ञानाचं दोन्हीचं ज्ञान झालेलं आहे त्याला, परंतु सांगू शकतो, बाहेर आल्यावर सांगतो. आलं. आता अजून एक प्रश्न पडतो. तुम्हाला प्रश्न पडलाय का? आता आपण अभिमानी जीव सांगितलं, हो की नाही. जागृतचा अभिमानी जीवला काय नाव दिलं? विश्व. स्वप्नाला नाव काय दिलं? तेजस. आणि सुषुप्तीच्या अभिमान जीवाला काय नाव दिलं? प्राज्ञ. प्रश्न असा पडतो की झोपेत आहे प्राज्ञजीव, हो की नाही, जागेत आहे विश्वजीव. मग प्राज्ञजीवला कळालेलं विश्व कसं काय सांगतो? बरोबर की नाही? प्रश्न पडतो की नाही, हो की नाही. जागृत मधला अभिमानी वेगळा आहे, कोण आहे? विश्व आहे. आणि झोपेतला अभिमानी कोण आहे? प्राज्ञ. अनुभव कोण केलाय? प्राज्ञ. सांगतो कोण? विश्व. वेग असं कसं सांगतो? तुम्ही गुलाबजामुन खाल्ले आणि तुम्ही कसं सांगा म्हटलं तर सांगू शकतात काय? मग हा प्रश्न येतो की नाही. जाणणार आहे प्राज्ञ, सांगणार आहे विश्व. असा जर प्रश्न आला तर त्यासाठी परत दुसरा दृष्टांत देतात. काय म्हणतात? आतप विषय पिगल्या घृत होवे. आतप म्हणजे ऊन, धूप. धूप धूप सूर्याचा ऊन. आतप विषय पिगल्या घृत होवे. घृत म्हणजे तूप. तूप तुम्ही आता थंडीमध्ये बघा, तूप घट्ट झालं कसं की नाही, उन्हात ठेवा वितळतो. सो छाया विषय स्थित होवे तो गठ्ठा रूप होवे. म्हणजे काय, आता तुमचं त्यापेक्षा खोबरेल तेल म्हणा किंवा तूप म्हणा, आता तुम्ही घरी ठेवलेलं असतं की नाही, ओके, तर आत रूम मध्ये ठेवलं तर ते कसं असतं? उठून गेलेलं असतं. उन्हात ठेवला वितळतो. फिर आतप विषय स्थित होवे तो पिघलता आहे. म्हणजे उन्हात ठेवलं की ते वितळतो. हे उदाहरण झालं. सिद्धांत कसं सांगतात पहा. तैसे सुषुप्ति विषय कारण शरीर रूप अज्ञान है. झोपेमध्ये कारण शरीर रूप अज्ञान आहे. सो जागृत स्वप्न विषय बुद्धी रूप होवे है. तोच अज्ञान जो आहे, अज्ञान म्हणजे तोच तूप. तूप जे उदाहरण दिलं ना, थंड रूम मध्ये ठेवलं की घट होतं, बाहेर ठेवलं की उन्हात ठेवलं की वितळतो. तसं इथे सुषुप्तीत जो कारण शरीर आहे तो अज्ञान रूप आहे, आणि जेव्हा जागृतात येतो तेव्हा बुद्धी रूप होतो. तोच बुद्धी रूप होतो. फिर सुषुप्ती विषय अज्ञान रूप हवे. परत झोपेत गेला की परत काय होतो? अज्ञान रूप होतो. म्हणून इथं काय, अज्ञान आणि अंतःकरण एकच आहे. कळलं का? अज्ञान म्हणजे घट्ट तूप, अंतःकरण म्हणजे पातळ तूप. कळलं का? अज्ञान आणि अंतःकरण वेगळं नाहीये, एकच आहे. इथं सांगायचं अभिप्राय आहे. कळलं का? म्हणजे काय, तिथं जीवाचं नाव वेगवेगळं आहे, जीव एकच आहे. तुमचं जीव किती? एक आहे, दोन आहे, तीन आहे? एकच आहे. फक्त त्यांनी अभिमानाचं ते नाव वेगवेगळं दिलेलं आहे, हो की नाही.
तुम्ही एकच आहे, तुम्हाला आई म्हणतात, कोण म्हणतात मुलं आई म्हणतात, पती पत्नी म्हणतो, सासूबाई सुनबाई म्हणते, हो की नाही? तुम्ही किती आहे? 2 3 आहेत का? एकच आहे. तसं इथे तो विश्व प्राज्ञ तेजस असे 3 नावं दिलो आम्ही. 3 वेगवेगळे नाहीये, ते एकच आहे. एवढंच की ते तिकडं घट्ट आहे आणि इकडं पातळ आहे तुपासारखा. घट्ट म्हणजे अज्ञान, पातळ म्हणजे अंतःकरण. पुढे जायचं. आता परत प्रश्न पडतो, मग हे झोपेतून, मग झोपेत आनंद आहे की नाही? दुःख आहे? असं कोण आहे जगामध्ये की नको मला झोप, खूप दुःख होतं झोपेत, असं कोण आहे? कुणीच नाहीये, हो की नाही? मग जर झोपेत जर सुख आहे, मग आपण झोपेतच कायम राहायला पाहिजे ना? कशाला जागायला पाहिजे? बरोबर आहे की नाही? हो की नाही? नको वाटतो की नाही उठायला? आनंद आहे म्हणून नको वाटतो. सकाळी आता थंडी आहे की नाही? हा, सगळे बघा 4 5 ला उठणारे 7 8 ला जातात. काय जातात ते? त्याचं कारण काय? सुख आहे तिथं, आनंद आहे. मग आनंद सोडायला कोणाला नको आहे? मग आपण 24 तास झोपू ना, की नाही? दिवसभर एवढं धडपड करून एक क्षण जेवायचं म्हणजे, आता आई लोकांना माहिती आहे, जेवायचं म्हणजे जेवण तयार करायला किती मेहनत आहे. ते सगळं मेहनत करून जेवताना एक क्षण सुख भेटतो. एक तर झोपेमध्ये फुकटमध्ये सुख भेटतो की कशाला जागायचं? मग कोण जागवतो? का जाग येते? का झोप लागत नाही? आता झोपा म्हणतो आपण, खूप प्रयत्न करतो, झोप लागते का? लागते का? नाही लागत. कुठं गावाला जायचं सध्या सकाळी, लागतो का झोप? नाही लागत ना. म्हणजे हे कुणाच्या हातात आहे ते विचारत आहेत. हा प्रश्न उत्तर देतात पहा. कोई बालक लड़कन के साथी खेल करने को जावे. म्हणजे लहान मुलं खेळायला जातात की नाही बाहेर मुलांसोबत. लहान मुलं जे अजून शाळेला तेच नुकतंच चाललेले असतात बघा, बालस्थावत क्रीडासक्त. लहान मुलांना खेळ म्हणजे प्राण असतो त्यांचा. खेळायला सोडतात म्हणजे सगळं सोडायला तयार होते, हो की नाही? मग आई काही बोलू दे, सोडून जातात ते, जेवण विसरून जातात, हो की नाही? तसं इथं काय म्हणतात, कोई बालक म्हणजे कोणीतरी एक मुलगा अन्य मुलांसोबत खेळण्यासाठी बाहेर जातो, हो की नाही? सो जब श्रम को पावे म्हणजे काय? थकला बाबा खेळून खेळून. तब माता के गोद में सोए के ग्रह का सुख का अनुभव करता है. थकून आला घरी, मग काय करतो? आईच्या मांडीवर झोपतो म्हणजे काय? सुख अनुभव करतो, बरोबर आहे? फिर जब लड़के बुलावणे आए, परत मुलं बोलायला आले, ये रे बाबा म्हणले की खडबडून उठतो आणि पळतो परत खेळायला, हो की नाही? तब बाहेर जाके खेल को करता है. कळालं हे उदाहरण? आता सिद्धांत पहा. तैसे कारण शरीर जो अज्ञानते स्वरूप माता आहे. माता कोणाला म्हणायचं? अज्ञान रूप जो आहे त्याला माता म्हणायचं. तेच कारण शरीर आहे. तिसका बुद्धि रूप बालक कर्म रूप लड़कन के साथी जागृत स्वप्न रूप बहिर्भूमी विषय व्यवहार रूप खेल को करता है. म्हणजे काय करतो तो? तोच जो अज्ञान आहे, कारण शरीर आहे, तोच झोपेत काय करतो? सुख भोगतो. आणि जेव्हा कर्माचं फळ देण्यासाठी येतो त्यावेळेस बुद्धी रूपाने बाहेर जाऊन काय करतो? जागृत आणि स्वप्नामध्ये विषयांचा भोग करतो, खेळ करतो, व्यवहार करतो. जब विक्षेप रूप श्रम को पावे. विक्षेप रूप म्हणजे काय? थकतो, हो की नाही? पावे सुषुप्ति अवस्था रूप ग्रह विषय अज्ञान रूप माता में लीन होई के ब्रह्मानंद का अनुभव करता है. म्हणजे काय? थकल्यानंतर परत संध्याकाळी घरी येऊन, आता ते बालक म्हणजे काय? बालकच घ्यायचं नाहीये, आपण मोठे पण घ्या. सकाळी उठला, हो की नाही? झोपेत होता, सकाळी उठला, कर्मफळ द्यायचं आहे, मग बुद्धी रूपाने बाहेर आला, जागला, मग दिवसभर श्रम केला, घरी आला, आता काय? थकला बाबा, झोपायचं, झोपला. झोपल्यावर काय? परत अज्ञान रूप माता तिथे जाऊन आनंद रूप सुखात आपण
भोगतो. फिर जब कर्म रूप लडके बोलावे, परत सकाळी उठल्यावर काय कर्म कर्मफळ द्यायला जर आला, कोण उठवतो आपल्याला? प्रारब्ध उठवतो. प्रारब्ध, स्वप्न, सुषुप्ती, जागृत, हे जे आहे ना, हे सगळं प्रारब्धाच्या अधीन आहे, आपल्या अधीन नाही आहे. तुम्ही म्हणा काही म्हणा, मी सकाळी एवढ्याला उठेन, हे करेन, अजून आज अलाराम बिलाराम लावून काहीतरी करून तुम्ही एखाद्या वेळेस कोणाला तरी सांगून उठू शकता, पण झोपायचं करा भाऊ. म्हणा मी आज बरोबर 8 वाजता झोपेन, शक्य आहे का? शक्य नाही आहे. तर आपल्या हातात नाही आहे. कशाचं आहे? प्रारब्धाच्या अधीन आहे. कळलं? मग आता हे सगळं झालं, मग हे प्रारब्धाच्या अधीन आहे, मग याला कंट्रोल कोण करतो? कोण करतो? झोपेला जागेला कोण कंट्रोल करतो? ईश्वर. ईश्वर. मग ते ईश्वर कंट्रोल करतो हे सांगण्यासाठी अजून एक दृष्टांत दिले जाते. काय सांगतात पहा. चतुर्थ दृष्टांत, जैसे समुद्र जल करी पूर्ण घट को गले में रस्सी बांध के समुद्र विषय लीन करे है. समुद्रामध्ये एक घागर घ्यायचा, याला दोरी बांधायची, त्याच्यात बघा काय नेक काय म्हणतात तुम्ही त्याला, कळलं तुम्हाला? बस हा ना, घागरेला रस्सी दोरी बांधायची आणि त्याला काय करायचं? समुद्रात सोडायचं. गले में रस्सी बांध के समुद्र विषय लीन करे म्हणजे बुडवायचं त्याच्यात. तब घट विषय स्थित जल, म्हणजे ते कसं बुडवायचं माहितीये का? रिकामा नव्हे, ऑलरेडी तुमच्या त्या घागरेत पाणी पाहिजे. घागरेत पाणी असणाऱ्या घागरेला दोरीने बांधून त्याला समुद्रात बुडवायचा. बुडवला, आता काय होतो? तब घट विषय स्थित जल समुद्र के जल से एकता को पावता है. त्या घटामध्ये, त्या घागरीमध्ये असणारं पाणी आणि समुद्राचं असणारं पाणी दोन्ही एक झालं की नाही? आत बुडाल्यावर एक झालं. तो भी घट रूप उपाधी करी भिन्न करी नाही. म्हणजे काय? तरी सुद्धा समुद्रातलं पाणी आणि त्या घागरीतलं पाणी वेगळं आहे. बरोबर आहे की नाही? समुद्रात तो बुडवलेला आहे आतमध्ये, तरी सुद्धा त्याचं पाणी आणि समुद्राचं पाणी एक झालेलं आहे का? तरी सुद्धा तो वेगळा आहे. कशामुळे? त्या घागरीमुळे. घागरीमुळे तो वेगळा आहे. फिर जब रस्सी को खींचिए तब भेद को पावता है. कसं वेगवेगळं आहे ते? तुम्ही जर परत बाहेर काढला त्याला रस्सीने ओढून, काय झालं? आता परत घागरीतलं पाणी वेगळं आहे, समुद्राचं पाणी वेगळं आहे. परंतु जल सहित घट और समुद्र का आधार जो आकाश सो भिन्न होता नहीं. म्हणजे काय? त्या घागरीमध्ये असणारा आकाश, त्या पाण्यामध्ये असणारा आकाश आणि समुद्रात असणारा आकाश, आकाशात फरक आहे का? नाही. किंतु तीन काल विषय एक रस है. म्हणजे काय? नेहमी तुम्ही ते घागर बुडवा, बाहेर ठेवा, काही करा, घागरात पाणी असो नसो, घागर असो नसो, पण समुद्र असो नसो, आकाश मात्र नेहमी असतो. हे दृष्टांत आहे. पुढे सिद्धांत. तैसे अज्ञान रूप समुद्र जल करे पूर्व जो लिंग देह रूप घट है. म्हणजे अज्ञान रूप समुद्र. समुद्र कशाला म्हणाले? अज्ञानाला समुद्र म्हणाले. जल करी पूर्व जो लिंग देह रूप घट. लिंग देह म्हणजे सूक्ष्म शरीरालाच लिंग देह म्हटलेलं आहे. लिंग देहालाच काय म्हणाले? घट. दृष्टांतात जो घागर आहे, घागर म्हणजे इथं लिंग, सूक्ष्म शरीर. सो अदृष्ट रूप रस्सी से बांधा हुआ सुषुप्ति काल विषय और तिसके अवांतर भेद रूप मरण, मूर्छा और प्रलय काल विषय. हे काय घेतले त्यांनी? इथे पहा काय म्हणतात. सो अदृष्ट रूप रस्सी. अदृष्ट म्हणजे काय? न दिसणार असं नव्हे. अदृष्ट म्हणजे प्रारब्ध. हा, अदृष्ट शब्दाचा अर्थ काय की आता जसं माझं अदृष्ट हो, माझी बायको चांगली भेटली असं म्हणतो की. ओके,
माझं अदृष्ट छान घर भेटलं, माझं अदृष्ट असे गुरु भेटले, जे काय म्हणतात तुम्ही. अदृष्ट म्हणजे जे पुण्य दिसत नाही, म्हणजे या जन्मामध्ये मी काही केलं नाही तेवढा मोठा काय काम, तरी सुद्धा मला भेटलेलं आहे. खूप मेहनत करून पैसा मिळाला तर त्याला काय म्हणतो, अरे पुरुषार्थाने भेटलेला आहे. पण काहीच केलं नाही आणि भेटला, काय म्हणतो त्याला, माझं पूर्व पुण्य. त्या पूर्व पुण्यालाच शब्द आहे अदृष्ट. दिसत नाही ना पुरुष पुण्य, म्हणून त्याला अदृष्ट म्हणतात. मग अदृष्ट रूप रस्सी बांध्या हुआ सुषुप्ती काल विषय म्हणजे काय, झोपेमध्ये. तिसके अवांतर भेद रूप म्हणजे सुषुप्ती कालाचा अवांतर भेद. अवांतर म्हणजे काय, त्याच्यामधलेच काही भेद. म्हणजे मरण, मूर्छा हे कशात घालायचं, 3 अवस्था सांगत आहेत ना ते, जागृत स्वप्न सुषुप्ती. मरण कशात घ्यायचं, मूर्छा कशात घ्यायचं, परत काय, प्रलय काल विषय समिष्टी अज्ञान रूप ईश्वर की उपाधी माया विषय लीन होवे. म्हणजे चतुर्युग संपल्यानंतर तो सूक्ष्म शरीर पुढे जातो, मायामध्ये विलीन होतो. तो त्यावेळेसचा सूक्ष्म शरीर, मूर्छामधला असणारा सूक्ष्म शरीर आणि अजून कशामध्ये, मरणमध्ये असणारा सूक्ष्म शरीर, हे तिन्ही कशामध्ये ग्रहित करायचं, सुषुप्तीमध्येच ग्रहित करायचं. सुषुप्तीचेच भेद असं समजायचं. तब सो व्यष्टि अज्ञान रूप जीव की उपाधी. व्यष्टि अज्ञान म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल. व्यष्टि म्हणजे इंडिव्हिज्युअल, समष्टि म्हणजे कलेक्टिव्ह, सगळं मिळून. व्यष्टि अज्ञान रूप जीव की उपाधी अविद्या समष्टि अज्ञान से एकता को पावते है. म्हणजे काय म्हणाले हे, त्या समुद्राचं पाणी म्हणजे समष्टि अज्ञान किंवा माया म्हणा, आणि त्या घागरमधलं पाणी म्हणजे अविद्या, व्यष्टि, वैयक्तिक. हे एकत्र येतो कधी, हे सांगितलं ना आता, सुषुप्ती, मूर्छा, हे जे काही 4 सांगितले ना, हे सगळ्यामध्ये हे असं एकता होतं. तो भी लिंग शरीर के संस्कार रूप उपाधी करी भिन्न की नाही. तरी सुद्धा त्या सूक्ष्म शरीरात असणारे जे संस्कार आहे ना, ते वेगळे आहेत, ते मायाशी संलग्न नाही आहेत, वेगळे आहेत. फिर जब अदृष्ट रूप रस्सी को अंतर्यामी प्रेरता है. हे सांगायचं, अंतर्यामी म्हणजे इथे ईश्वर. अंतर्यामी म्हणजे ईश्वर. म्हणजे काय, अदृष्ट, जेव्हा आपला कर्मभोग प्राप्तीसाठी काळ येतो त्यावेळेस घरात झोपलेले असतात की नाही पोरं, शाळेला जायचं असतो तरी झोपलेले असतात, उठतात की नाही, गाठीने, थंड पाण्याने काय काय प्रयोग करून उठतात की नाही पोरांना. ते अदृष्ट उठवतो. आपलं कर्मच आपल्याला, उठ बाबा पुढचं काम करायचं आहे, उठ म्हणून उठवतात. अंतर्यामी प्रेरता है तब भेद को पावे. म्हणजे अंतर्यामी ईश्वर जेव्हा प्रेरणा करतो त्यावेळेस भेद को पावे. भेद को पावे म्हणजे ते रस्सीने जर खेचलं तर घागर कसं बाहेर येतो, तसं हा सुद्धा त्या अज्ञानातून बाहेर येतो. परंतु व्यष्टि अज्ञान रूप जल सहित लिंग देह रूप घट और समष्टि अज्ञान रूप समुद्र का आधार जो चिदाकाश सो भिन्न होता नहीं. ते पाण्यात बुडालेलं असो घागर किंवा बाहेर आलेला असो, आकाशात फरक होत नाही. तसं मी झोपेत असो किंवा जागे असो, माझ्या जो चेतन रूप चिदाकाश रूप आत्मा आहे त्याच्यामध्ये कधीही फरक पडत नाही. किंतु 3 काल विषय एक रस आहे. म्हणजे काय, जागा असो, झोपेत असो, स्वप्नात असो, तिन्ही कालात तो एकसारखाच आहे. एक रस म्हणजे एकसारखाच आहे. कळलं हे? दृष्टांत सिद्धांत सोपं जातं. दृष्टांतमुळे सिद्धांत कळायला सोपं जातं. 124वा प्रश्न, सुषुप्ती के कहने से क्या सिद्ध भया. सुषुप्ती सांगितलं आम्ही, काय कळलं तुम्हाला. उत्तर, सुषुप्ती अवस्था होवे तिसको भी मैं जानता हूँ, और जागृत स्वप्न विषय यह न होवे तब तिसके अभाव को भी मैं जानता हूँ. याते यह सुषुप्ति अवस्था मैं नहीं और मेरी नहीं, यह कारण देह की है,
मैं इसका जानने हारा साक्षी घट साक्षी की न्यायी इसते न्यारा हूँ. इस रीती से सुषुप्ती अवस्था का मैं साक्षी हूँ. म्हणजे काय, मी झोपेत आहे नाही आहे हे दोन्ही मला कळतं. हो की नाही हो? मला झोपच लागत नाही हो म्हणता की नाही? कोण म्हणतो? जाणारच म्हणतो मला खूप छान झोप लागतो रोज, शास्त्रामध्ये खूप छान झोप येतो. कोण म्हणतो? नाही, तुम्ही नाही, ते आत्मा ते सांगायचं. फक्त जगदंबेच नव्हे, जगदंबे तो जीव आहे, जगदंबे नव्हे, जो आत्मा. ओके नाही? तसं प्रत्येकाला कळतं की नाही, मला खूप छान झोप लागली किंवा झोपच लागली किंवा आता झोप येत आहे. काय झोप झाली उठल्यावर म्हणतो. ते तिन्हीला असो नसो जो नेहमी जाणतो तो आत्मा आहे, तो मी आहे. म्हणजे मी जागणारा नाहीये, मी झोपणारा नाहीये आणि मी स्वप्न पाहणारा, स्वप्न नवीन आहे. तिन्हीला जाणणारा मी आहे. काय चेतन आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं. आता हे जर मी झोपणारा म्हटला की प्राज्ञ जीव झाला, मी स्वप्न पाहणारा म्हटला की तेजस जीव झाला, मी जागणारा म्हटला की काय विश्व जीव झाला. मग हे विश्व तेजस प्राज्ञ हे या भानगडीत पडायचंच नाही. पण मी काय, मी सच्चिदानंद रूप परमात्मा आहे. ना मी विश्व आहे, ना तेजस आहे, ना प्राज्ञ, ना मी जागणार आहे, ना झोपणार आहे, ना काय स्वप्न पाहणार आहे. त्यामुळे हे तिन्ही मी नाही. इस रीति से मैं क्या हूँ? साक्षी, ज्ञान स्वरूप, चेतन स्वरूप, सच्चिदानंद रूप परमात्मा आहे हे असं कळलं. इथे श्री विचार चंद्रोदय अवस्थात्रय साक्षी वर्णनामिका पंचम कला समाप्ता. इथपर्यंत काय झाला? त्वम पदार्थ शोधन आणि जगाचा प्रपंचाचा पण विचार झाला. कुठपर्यंत? इथपर्यंत. तर आता याच्यानंतर जो 6वा कला प्रारंभ होणार आहे. सगळ्यांना विशेष विनंती आहे, जरा छान झोप घेऊन फ्रेश होऊन एकाग्र होऊन या. का थोडं डोक्याला ताण देणार आहे. प्रपंच आरोप अपवाद नाही, प्रपंच मिथ्या तोरण. प्रपंच आरोप अपवाद दुसरा काना झाला. याचं नाव काय? प्रपंच मिथ्या वर्णन. प्रपंच हे मिथ्या आहे. मिथ्याला मिथ्या जाणण्यासाठी खूप डोकं खराब करून घ्यायचंय. त्यासाठी थोडं म्हणजे अध्यास, खूप अध्यासाचे प्रकार, सामान्य ज्ञान, विशेष ज्ञान, असे खूप म्हणजे सर्वात अवघड कला. कळलं तर सोपं आहे. बुद्धी एकाग्र ठेवला, लक्ष ठेवला तर सोपं आहे. पण नाहीतर अवघड आहे. त्यासाठी उद्या आपण पाहूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय.